सांगोल्यामध्ये पूजेला खरात आणि ही सगळी मंडळी गेली होती। या अनेक ठिकाणच्या ज्या पूजा आहेत, जसं की इथे ललित पोफळेने जी पूजा भरवली होती, या पूजेला पण चाकणकर होत्या आणि सगळी माणसं होती। आता ही सगळी जी माणसं आहेत, जी खराचं भोंदूपणा आणि ते प्रस्थ वाढवण्यासाठी जाणीवपूर्वक मदत करत होती, मी शब्द वापरते जाणीवपूर्वक, खरातला कुठलीही सिद्धी प्राप्त नाही तरी सुद्धा खराचं प्रस्थ वाढवण्यासाठी नामकर्ण आवारे किंवा चाकणकर ही सगळी माणसं जे काही प्रयत्न करत होती, ही सगळी माणसं गुन्हेगार ठरतात। आता एवढे सगळे पुरावे देताना काल चाकणकरांच्या वतीने एक कोणीतरी वकील, कोणी काय माणूस तो काय, त्या माणसाचं असं म्हणणं पडलं की चाकणकरांनी ऑलरेडी खेमनरला पत्र दिलं होतं आणि चाकणकरांनी सांगितलं होतं की त्याने मोगम माहितीच्या आधारे केलेलं आहे, म्हणून त्याचं वर्तमानपत्र बंद व्हावं असं एक पत्र त्यांनी अधीक्षकांना दिलं। पण आमचा पुन्हा एक प्रश्न आहे, चाकणकर बाईंनी असंच एक पत्र अधीक्षकांना द्यायला हवं होतं की खराच्या संबंधाने मला माहिती प्राप्त होत आहे आणि खराची चौकशी करा, काय खरात खरंच महिलांचं शोषण करतो का, त्याची चौकशी झाली पाहिजे असं पत्र चाकणकरांनी पोलीस अधीक्षकांना का दिलं नाही? त्या काळात चाकणकरांना सगळी परिस्थिती माहीत असताना चाकणकरांनी गुन्हेगाराला पाठीशी घातलं, एवढं सगळं सत्य असताना आता मला प्रश्न पडतोय की SIT अजूनही चाकणकरांना चौकशीला का बोलावत नाही? जेव्हा माध्यमांकडून माहिती मिळते की चाकणकरांना समन्स गेलेला आहे, पण चाकणकर मी महिला असल्या कारणाने प्रवास करू शकत नाही अशी माहिती आम्हाला माध्यमांकडूनच कळते, मग तुम्हाला दर 15 दिवसाला जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्ही महिला नव्हतात का? आयोगाची सगळी महत्वाची कामं सोडून जेव्हा तुम्ही नाशिकला जात होतात तेव्हा तुम्हाला हे कारण पुरेसं नव्हतं का? त्यामुळे चाकणकरांची चौकशी करणार आहात की नाही? आणि जर चाकणकर जर समन्सला अशा पद्धतीने उत्तर देत असतील तर याचा अर्थ हा SITचा अवमान आहे, हा कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांचा अवमान आहे। काय कर्तव्यदक्ष अधिकारी हा अवमान सहन करत आहेत का? एक बार दुसरं असं, जयकुमार रावलांची सुद्धा चौकशी झाली पाहिजे, कारण जयकुमार रावलांच्याच काळात 2018ला पर्यटन दर्जा, कोणत्या निकषाने पर्यटन दर्जा दिला? कारण हेमाडपंथी मंदिर आहे असं जे काही सांगितलं गेलं तर हे मंदिर अजिबात हेमाडपंथी नाही। हेमाडपंथी मंदिर अष्टकोनी असतं, हे साधं चौकोनी मंदिर, अगदी आता तयार झालेलं मंदिर, याला पर्यटन दर्जा कोणत्या आधारे दिला? कारण पर्यटन दर्जा मिळाला म्हणून नंतर त्याला वेगवेगळे निधी मिळाले, पर्यटन दर्जा होता म्हणून त्याला वेगवेगळ्या सुविधा मिळाल्या। मग जयकुमार रावलांनी हे कशा